हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आपण आज बघणार आहोत मशरूम हेअर कट, बेबी हेअर कट लहान मुलींचा. तर आपण ॲप्रन लावून घेतले, व्यवस्थित हेअर कोंब करून घेतलेले आणि वॉटर स्प्रे करतो. पूर्ण असा वॉटर स्प्रे करायचे, व्यवस्थित सगळीकडे वॉटर स्प्रे करून घ्यायचे. एकदम लहान मुलींसाठी असतात मशरूम हेअर कट. पूर्ण वॉटर स्प्रे केल्यानंतर वन साइड असं सेक्शन घ्यायचंय, असं पूर्ण कोंब करून घ्यायचं व्यवस्थित वन साइड सेक्शन घेऊन. आणि कानाच्या वरती लेंथ हेअर कट करायचेत, कानाच्या एकदम वरती असं एवढी डेडलाईन करून घ्यायचे. आणि त्याचप्रमाणे डेडलाईन घेऊन सरळ गोल राऊंड करायचे आपल्याला त्या डेडलाईन नुसार. मशरूम हेअर कट करायला खूप सोपं आहे. असं पूर्ण चिमटीत व्यवस्थित असे डेडलाईनचे केस थोडेसे धरून त्याचप्रमाणे हेअर कट करत जायचे, म्हणजे पूर्ण शार्प असा गोल राऊंड येईल. एकदम इझी पद्धत आहे मशरूम हेअर कटची. पूर्ण वरच्या केसांचा राऊंड तयार होतो आणि खाली असे 0 केस राहतात, त्याला मशरूम हेअर कट म्हणतात. जास्त करून लहान मुलींसाठी हा हेअर कट असतो, एकदम 1ली ते 5वी अंगणवाडीतल्या मुलींसाठी. दुसऱ्या कानापर्यंत आपण ती लेंथ आणलेली आहे, एकदम पूर्ण राऊंड करून घेतलाय वरचा सेक्शन. पूर्ण तुम्हाला बघायला मिळत असेल, पाठीमागणे पण आपल्याला दिसतंय एकदम राऊंड शेप मध्ये. आणि राहिलेले सगळे असे कोंब मध्ये धरून कट करायचे. वरचा राऊंड आपण करून घेतलाय तिथपर्यंतच करायचे कट. एकदम असं कोंब मध्ये पकडून व्यवस्थित कट करायचे. कोंब मध्ये येतील तेवढेच घ्यायचेत आपल्याला आणि कट करायचेत, म्हणजे दोन्ही स्टेप व्यवस्थित छान दिसतात मशरूम हेअर कटच्या. कानाला वगैरे व्यवस्थित सांभाळून हेअर कट करायचे असतात लहान मुलींच्या. पातळ केसांचा पण मशरूम कट छान दिसतोय. असं पूर्ण सगळं असं कोंब मध्ये पकडून व्यवस्थित हेअर एकसारखे कट करून घ्यायचेत, म्हणजे राहिलेले आपल्याला 0 मशीनना काढता येतील, व्यवस्थित एकसारखे करून घेता येतील. आणि दोन्ही साईडला असे राऊंड मध्ये सीझरने असे व्यवस्थित लाईन करून घ्यायचे, दोन्ही साईडला करायचे. आणि मधून अशी थोडीशी असा चौकोनी दिसला पाहिजे पाठीमाग, अशी तिरपी रेष अशी एकदम करून घ्यायचे व्यवस्थित. म्हणजे मागून पण छान दिसतो. पूर्ण असे कोंब परत करून घ्यायचे सगळे व्यवस्थित. आणि कानाची लेंथ व्यवस्थित आले का बघायचे, आणि समोरची फ्रंटची लेंथ किती आहे ती बघायची आणि कट करायची. कुणाला कुठपर्यंत लेंथ पाहिजे ती बघायची कस्टमरला. आयब्रोज पर्यंत पाहिजे का आयब्रोजच्या वरती पाहिजे, फोरहेड पर्यंत. जास्त पण वरती घ्यायचं नाही, ते बरोबर नाही दिसत जास्त वरती लेंथ घेतल्यानंतर. असं दोन्ही रेषा जुळवायचेत कानाच्या, इकडच्या आणि तिकडच्या कानाची दोन्ही रेषा जुळवायचे, म्हणजे फ्रंटचा शेप व्यवस्थित दिसतो. नंतर परत मधून एक सेक्शन काढायचं पूर्ण, म्हणजे पूर्ण इकडे तिकडे केस व्यवस्थित एकसारखे कट होतात. कमी जास्त राहिल्यासारखे दिसतात. आपण पहिल्यांदा वन साइड सेक्शन घेतलेला, आता दुसऱ्या वेळेस आपण मधून सेक्शन घेतलाय, तर तुम्हाला दिसेल ही लेंथ कमी जास्त झालेली आहे ती. परत हेअर कट करून घ्यायचे, मधून असं सेक्शन करून राहिलेले कट करून घ्यायचे. एकदम दिसतात सगळे व्यवस्थित. पाठीमागून पण असे व्यवस्थित कट करून घ्यायचे. 2च सेक्शन मध्ये हा हेअर कट होतो व्यवस्थित. हे बॅकला पण सगळं आपण कोंब करूनच घ्यायचे हेअर. दोन्ही साईडला असे हेअर कट करून, म्हणजे सगळे पूर्ण हेअर एकसारख्या लेंथ मध्येच कट होतात, कमी जास्त अजिबातच दिसत नाही कुठं.
एकदम सोप्या पद्धतीने मशरूम हेअरकट आहे. अजून भरपूर व्हिडिओज आपण मशरूम हेअरकट, राऊंड हेअरकटचे टाकलेले आहेत, ते पण तुम्ही बघा आणि लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक केल्यानंतर मोटिवेशन मिळते, म्हणून एक लाईकचं बटन दाबा आणि नंतर असं ड्रायर करून घ्यायचंय व्यवस्थित. पूर्ण आपण जे वॉटर स्प्रेने ओले केलेले केस ते सगळे असे ड्राय करून घ्यायचे. थोडासा टर्न करून आतमधल्या साईडला टर्न करून असे ड्रायर करायचे, म्हणजे छान असा हेअरकट वरचा दिसतो बाउल सारखा. पूर्ण असं ड्रायर करून घ्यायचंय. पूर्ण असं ड्रायर केल्यानंतर आपण झिरो मशीनचं काम करणार आहोत, सगळं झिरो मशीनचं. भरपूर असे हेअरस्टाईल, हेअरकट, मेकअपचे व्हिडिओज, वॅक्स, थ्रेडिंग, भरपूर व्हिडिओज आपण टाकलेले आहेत आपल्या चॅनलवरती, ते पण तुम्ही बघा. जर तुम्हाला डिटेलमध्ये थ्रेडिंगचा वगैरे व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा. असं पूर्ण असं कोंब करून घेतलं आपण ड्रायर केल्यानंतर पण आपण बघायचे वरती खाली राहिले का, आणि ते पण कट करून घ्यायचे व्यवस्थित. एकदम छान असा वरचा राऊंड तयार होतोय मशरूम हेअरकटनी. आणि राहिलेले जे आपण कोंबमध्ये घेऊन हेअरकट केले होते तेच परत कोंबमध्ये घेऊन असं झिरो मशीनने वरती सगळे व्यवस्थित काढून घ्यायचे. डायरेक्ट झिरो मशीन लावायची नाहीये, कोंबमध्ये धरूनच हेअरकट करायचे, म्हणजे सगळे इक्वल एकसारखे होतात, कमी जास्त अजिबात दिसत नाही. एकदम सोपी पद्धत आहे मशरूम हेअरकटची. तुम्हाला जर कोणता पार्ट अवघड वाटत असेल तर कमेंट करून सांगा, त्याच्या पण डिटेल मी तुम्हाला नंतर देईन दुसऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हे असे सगळे झिरो मशीनच्या आणि कोंबच्या साह्याने सगळे व्यवस्थित एकसारखे करून घ्यायचे. आणि एक्स्ट्रा जे राहिलेले आहेत, आपण लाईन क्रिएट केली होती त्याच्यानंतर जे राहिलेले आहेत त्याच्या खालचे सगळे असे झिरो मशीनने काढून घ्यायचेत, हेअरकट करून घ्यायचेत. लाईन जिथपर्यंत आपण लाईन दिली ना त्या लाईनच्या बाहेरचे सगळे हेअर कट करायचे झिरो मशीनने, म्हणजे ती लाईन पण शार्प दिसते आणि व्यवस्थित फिनिश लुक दिसतं आपलं हेअरकटचं. तुम्हाला हा हेअरकट इझी वाटला का अवघड वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. कानाच्या पाठीमागे, कानाच्या वरती व्यवस्थित कट करून घ्यायचे. कानाच्या समोरच्या साईड हे सगळी क्लीन करून घ्यायचे. कान व्यवस्थित पकडून असा कानाच्या वरती पण व्यवस्थित कट करून घ्यायचे झिरो मशीनने. लहान मुलं जास्त हलतात त्यामुळे त्यांच्या बरोबर आपल्याला पण हलावं लागतंय. तर हा आहे फायनल लुक, तुम्ही बघा. बाय बाय फ्रेंड्स, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.